की आपल्या पोराचा वध श्रीकृष्ण भगवंताच्या हाताने होणार आहे, तेव्हा ती शिशुपालाची आई भगवंताला शरण गेली. हे भगवान, तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात. माझ्या मुलाचा वध तुमच्या हातून होणार आहे, पण माझ्या मुलाला मारू नका. भगवंत म्हणायला लागले, मी मारणार नाही, पण यानं जर जास्तच अपराध केले, मर्यादाच्या पलीकडे गेला, तर याला खतम केल्याशिवाय राहणार नाही. भगवंतांनी अभय दिलं आणि हाच शिशुपाल लहानाचा मोठा झाला आणि जेव्हापासून याला समजायला लागलं तेव्हापासून भगवंताच्या निंदा करायला लागला. भगवंताच्या निंदा करणं, चेष्टा करणं. आणि म्हणून एकदा पांडवांनी राजसू यज्ञ केलेला आहे आणि या राजसू यज्ञाचे अध्यक्षस्थान श्रीकृष्ण भगवंताला दिलेले आहे. श्रीकृष्ण भगवान अध्यक्ष स्थानावर बसले असताना या शिशुपालांनी पाहिलं आणि हजारो लोकांसमोर उभा उठला आणि भगवंताची निंदा करायला लागला. अरे हा गवड्याचा पोरगा, दही दूध चोरून खाणारा, याला तुम्ही अध्यक्ष स्थान दिलं, कुणाला कोणती पदवी दिली पाहिजे तुम्हाला कळत नाही. अशा प्रकारे बरेच काही अपशब्द बोलायला लागले. महाराज, हे तोंड दिलेलं आहे देवाची स्तुती करण्यासाठी, किंबहुना निंदा करण्यासाठी नव्हे. भगवंताने हे मुख दिलेलं आहे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, पण आज आपण या तोंडाचा गैरवापर करतो. या तोंडाने स्तुती करण्याऐवजी, भजन म्हणण्याऐवजी, नामस्मरण करण्याऐवजी देवाची निंदा करतो. पण लक्षात घ्या, आपण जसे कर्म करू तसंच आपल्याला भोगायला मिळेल. कारण की भगवंताचं वाक्य आहे, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यही गीता का ज्ञान. तोंड कशासाठी दिलेलं आहे? हा घेई घेई माझे वाचे, घेई घेई कबीरदास महाराज म्हणतात, कमल मुख राम भजन दिया. हे तोंड कशासाठी दिलेलं आहे? देवाचं भजन करण्यासाठी. पण देवाचं भजन करायचं सोडून देतो, भलतच करत बसतो. घे घे माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. शिशुपाल भर सभेमध्ये निंदा करायला लागला. भगवंतांनी काय म्हटले? याचे मी 100 अपराध पोटी घालेन. 100च्या पलीकडे एक जरी अपराध जास्त झाला तर मी ते सहन करणार
नाही. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते ना. मर्यादा संपली की त्याचा विनाश आहे. मर्यादा संपली की त्याचा विनाश आहे. बोलण्याची मर्यादा, वागण्याची मर्यादा, धन कमवण्याची मर्यादा, खाण्याची मर्यादा अतिरिक्त जर झालं तर काय होते? अपचन होते, तब्येत बिघडते. म्हणून प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांगितली. मर्यादाच्या पलीकडे गेला शिशुपाल. भगवंत उठली, शिशुपाल आता पापाचा घडा भरला, आता तुला काही जिवंत ठेवणार नाही. लगेच सुदर्शन चक्र काढलं आणि या शिशुपालाचं धड आणि शिर अलग केलेलं आहे. बोले गोपाल कृष्ण भगवान. शिशुपालाचा वध केला. नंतर शुकदेव भगवान जी परीक्षिती राजाला फार सुंदर गोड कथा सांगतात. ते म्हणजे श्रीकृष्ण भगवान आणि सुदाम चरित्र. मैत्री ही कशी असली पाहिजे? निस्वार्थ प्रेम. मैत्रीमध्ये कसं असलं पाहिजे याचं प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण म्हणजे सुदामा आणि श्रीकृष्ण भगवान. आजकाल या कलियुगामध्ये मित्रमंडळी भरपूर आहे, पण ती मित्रमंडळी कशी आहे? आपल्याला बिघडवणारी आहे. अशी बरीच मित्रमंडळी आहेत की आपल्याला व्यसनाच्या मार्गाला लावणारी आहेत. काही लोक खरा खात नसतील, दारू पीत नसतील. बाकीचे मित्र काय म्हणतात? का रे, हा एवढा तू श्रीमंत आहेस, एवढ्या श्रीमंत बापाचा पोरगा आहेस, तू खराही नाही ना, तू दारूही नाही पीस. अरे थोडा तरी शौक केला पाहिजे माणसाने, नाहीतर काय आहे या जीवन जगण्यामध्ये? हा, थोडा तरी शौक करायला पाहिजे. अरे तू नको घेऊ, तुझ्या पैशानं नको घेऊ, पण आमच्या पैशानं तर खा. मग त्याला एक खांड देता देता, दोन खांड देता देता त्याला सवय लावून देतात आणि शेवटी याला स्वतःच्या पैशानंच खावं लागतं. दारू पिणाऱ्याची गंमत तशीच आहे. अरे तुझ्या पैशानं नको पिऊ, आम्ही तुला पाचतो. काही मित्र कशी बिघडवणारे असतात. आम्ही तुला पाचतो. एकदा दोनदा आपल्या पैशानं पाचतात, याला सवय लावून देतात. कारण यांना माहित आहे याला सवय लावली का आमच्या पैशानं पाजण्याची गरज नाही, मग त्याच्याकडूनच उखाडतात. असे काही मित्रमंडळी. पण या समाजामध्ये अशा मित्रांपासून तरुण बांधवांनी दूर राहिलं पाहिजे. अशा मित्रांपासून 10 हात लांब राहा, कारण की महाराज असे मित्र काही कामाचे नाही आहे. मित्र असा असावा की आपल्याला चांगल्या मार्गाला लावणारा.